नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की आकाश वसुंधराला सांगत असतो की अहो वसुंधरा, हे काय झालं. वसुंधरा म्हणते की आकाशराव, तुम्ही काळजी करू नका, आपण कोणाचं काहीही वाईट केलेलं नाही आणि हा देव सगळ्यांना तारतो. त्याच्या जे मनात आहे तेच होतं. तुम्ही काळजी करू नका, तो आपल्याला योग्य दिशा नक्की दाखवेल. इकडे जयश्री, अवनी आणि तनया हात जोडून देवापुढे उभे असतात. जयश्री खूप रडत असते. काय झालं आहे आमच्या यांना, असं एकाएकी ठीक होते ते, प्लीज तू आमच्या यांना नीट कर, नाही तर मी कधीच तुला माफ करणार नाही. जयश्रीच्या विनवण्या चालू असतात. इकडे विशाखाच्या हाताला लागलेलं असतं. तो तसाच हात घेऊन ती खाली येते. तिच्या हातातलं रक्त बघून तिचा मुलगा म्हणतो की अगं मॉम, हे काय एवढं रक्त लागलं आहे. बघा डॅड, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, हिचा चल आपण पट्टी करूया. विशाखा काही ऐकत नाही, तिथून तडक निघून जाते. इकडे शार्दूल आपल्या अड्ड्यावर बसलेला असतो. तेव्हा त्याचे ते साथीदार असतात, त्यांनी गव्हर्नमेंट ऑफिसर आणि ॲडव्होकेट म्हणून खोटं त्यांना त्यांच्या घरात पाठवलेलं असतं. ते दोघंसुद्धा म्हणतात की अहो, तो आकाश आणि त्याचा भाऊ अखिल इतके चिकट आहेत, काही झालं तरी त्यांनी काही ऐकलं नाही. त्यांचा बाप पाक मरायला पोहोचला, पण ते काही हल्लेसुद्धा नाहीत. शार्दूल म्हणतो की हो, तुम्ही खरंच खूप प्रयत्न केले, पण ते काही पटल्या नाही. त्याला सरळ कळत नाही का, काही विषय पैशानेसुद्धा रफादफा करता येतात. पैसे चारले की आपला बिझनेस पटपट चालू होतो. तेव्हा तो ॲडव्होकेट आणि सरकारी ऑफिसर म्हणतो की अहो, पण ह्याला आम्ही कसं समोरून पैसे ऑफर करा असं म्हणणार, ते बरोबर दिसत नाही. त्याला आमच्यावर संशय आला असता. तेव्हा शार्दूल म्हणतो की हो, तुम्ही प्रयत्न मात्र पूर्णपणे केले आणि याचा मोबदला तुम्हाला नक्की भेटणार. तेव्हा शार्दूल म्हणतो की याला कळत कसं नाही की याचा पूर्ण मला आकाश ठाकूरला बर्बाद करून त्याला रस्त्यावर आणायचं आहे, त्याचा पूर्ण मला बिझनेस ठप्प करायचा आहे. या आकाश ठाकूरचं लवकरच काहीतरी केलं पाहिजे, पण तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचा मोबदला नक्की भेटणार. ते दोघंसुद्धा म्हणतात की हो, अहो त्या आकाशला आम्ही किती विनवण्या केला, त्याचा पूर्ण विश्वास बसावा यासाठी आम्ही किती प्रयत्न केले, पण तो काही केलं ऐकायला तयार नाही. ते लोक खूप स्ट्रेट आहेत. तेव्हा शार्दूल म्हणतो की असू द्या, काही काळजी करू नका. त्याच्या माणसाला सांगतो की यांच्यासाठी त्यांची टीप घेऊन या. ते दोघंसुद्धा येतात. त्यांच्यासमोर पैशांनी बंडल ठेवलेला असतो, तो त्यांच्याकडे एक करून फेकतो. ते बंडल घेऊन खूप हसत असतात. तेव्हा त्यांचा दुसरा जोडीदार म्हणतो की अहो सर, तुमची यावर तर एक शायरी झालीच पाहिजे. शार्दूल नाही म्हणतो, मूड नाही. जे खोटे ऑफिसर बनलेले असतात ते सुद्धा म्हणतात की नाही साहेब, एक तर झालंच पाहिजे, आमच्यासाठी तरी झालंच पाहिजे. शार्दूल उठतो आणि म्हणतो की कृपया आपली कुर्सी की पेटी बांधे रखिए. ही ट्रेन सरळ आकाश ठाकूरचा बिझनेस बसवूनच थांबणार आहे, बाकी मध्ये कुठेसुद्धा स्टॉप होणार नाही. आजचा समाचार संपला, असं म्हणून शार्दूल आकाशची खिल्ली उडावत असतो. इकडे वसुंधरा आकाशला घेते आणि म्हणते की चला आपण हात जोडूया. ते आकाशला घेऊन विनवण्या करते आणि देवासमोर येऊन सगळेजण हात जोडतात, पण आकाश हात जोडत नाही. वसुंधरा त्याचे हात घेते, हात जोडते आणि त्याला देवासमोर उभं करते. आकाश वसुंधराकडे बघत राहतो की हिने माझ्या देवासमोर हात जोडले. तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की मिस आकाश ठाकूर आणि मिसेस आकाश ठाकूर इथेच आहेत का. ते म्हणतात हो. कसे बाबांची तब्येत बरी आहे का. त्यावर डॉक्टर म्हणतात की हो, आता बरी आहेत. हार्ट अटॅकच होता आणि खूप मॅसिव्ह हार्ट अटॅक होता. थँक्स टू हर की यांच्यामुळे यांचा जीव वाचला. तेव्हा डॉक्टरसुद्धा वसुंधराचे खूप भरभरून कौतुक करत असतात. यांनी योग्य वेळी CVR दिला, त्यामुळे ते वाचू शकले, नाहीतर आम्हीसुद्धा तुम्ही इथं आणल्यानंतर काहीच करू शकत नाही. तेव्हा आकाश म्हणतो की बरं, यापुढे आपल्याला काय करावे लागेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आपल्याला आता शांत बसून चालणार नाहीत, आपल्याला त्यांचं एंडोग्रामी करावी लागेल. तेव्हा आकाश बोलतो की बरं ठीक आहे. डॉक्टर म्हणतात की हो, आता आपल्याला लवकरात लवकर प्रोसेस चालू करावी लागेल. त्यानंतर त्यांचे भाऊ म्हणतात की डॉक्टर खरंच खूप थँक्यू. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आभार मानायचेच असतील तर माझे नाही, ह्यांचे मान. सगळेजण वसुंधरावर खरंच खूप अभिमान वाटतो असं दाखवत असतात. इकडे विशाखा खूप जोरात गाडी चालवत असते. ती जयश्री आणि विशाखा दोघींच्यासुद्धा आठवणी असलेल्या भिंतीजवळ जाते. विशाखाला राग खूप अनावर झालेला असतो. ती आपल्या रक्ताच्या हाताने त्यांनी जयश्री विशाखा लिहिलेलं खोडते. तिला काही करावं काहीच कळत नाही. ती वेड्यासारखी काहीही करत असते. तिथे ती पूर्णपणे जयश्रीच्या खुन्नसवर असते. ती म्हणते की जयश्री, तू मला आधीपासून लहानपणापासून हरवत आले ना, पण नाही, आता ही विशाखा भालेकर तुला हरवणार. असं म्हणून विशाखा आपल्या
सगळा राग तिथे काढत असते. इथे बाबांना शुद्ध आलेले असते, त्यामुळे सगळेजण आपल्या त्या रूममध्ये जातात. तेव्हा ते ऑक्सिजनवर असतात. सगळेजण बघतात की त्यांची तब्येत खूप ठीक आहे. सगळेजण त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते आपला हात वर करतात. तेव्हा ते म्हणतात की अरे रडताय कशाला, मला काहीसुद्धा झालेलं नाही. त्यांना धीर द्यायला लागतं. इकडे विशाखा शार्दूलच्या अड्ड्यावर पोहोचते. शार्दूल आपला मस्त मज्जा घेत बसलेला असतो. विशाखा तिथे गेल्यानंतर म्हणते की तूच केलंस ना हे सगळं. शार्दूल म्हणतो की तुम्ही कोण, तुम्ही इथे कशाला आलाय, तुमचा माझा संबंध काय. तेव्हा विशाखा म्हणते की मला माहीत आहे, आय न्यू इट, की हे सगळं तू घडवून आणलंयस, तू हे सगळं करू शकत नाही. शार्दूल म्हणतो अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय. तेव्हा विशाखा बोलते की आकाश ठाकूरबद्दल बोलते. तो कोण आहे तुला माहीत आहे, माझ्या जावयाचा मोठा भाऊ आहे. तेव्हा शार्दूल म्हणतो की तो आकाश ठाकूर, हो ते सगळं मीच केलं, त्याचा मॅटर मीच केला. विशाखा म्हणते की हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव, नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यावर शार्दूल म्हणतो की काय करायचं आहे ते करा, मी कोणाशी डील करायची, कोणाशी काय, माझा पैसा कुठे काय, हे सगळं मी ठरवेन, तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. विशाखा म्हणते की अरे आकाश ठाकूर तो माझ्यापासून लांब राहायचा, तू त्याच्यापासून, नाही तर तुझं काही खरं नाही. त्या वसुंधरासाठी सगळं तू हे करतोस ना, पण त्या आकाश ठाकूरसमोर मी तुझा पर्दाफाश करेन, नाहीतर माझ्यावर अशी वेळ येऊन देऊ नकोस. तेव्हा शार्दूल म्हणतो की काय करायचं ते करा. हा शार्दूल कोणाला भीत नाही. तेव्हा विशाखा म्हणते की हो ठीक आहे, मी बघून घेईल तुला. विशाखा चांगलीच शार्दूलला धमकवून तिथून निघून असते. तेवढ्यात शार्दूल म्हणतो की आधी स्वतःचं बघा काय करायचं ते. तेव्हा विशाखा त्याच्याकडे रागात बघते. शार्दूल म्हणतो की इथून जायचं, पायऱ्या बिऱ्या नीट चढा आणि उतरा. विशाखाला खूप राग आलेला असतो. ती तिथून पायापटत निघून जाते. शार्दूल इकडे हसत बसलेला असतो. बाबांना उठण्याचा प्रयत्न करत असतात. सगळेजण त्यांना तुम्ही आराम करा हेच सांगत असतात, पण बाबा काही केले ऐकत नाहीत. तेव्हा ते सगळ्यांची नावं घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. वसुंधरासुद्धा त्यांना आराम करण्यासाठी सांगत असते, पण बाबा नेहमीप्रमाणे आपल्या जिद्दीवर पेटलेले असतात. ते सांगत असतात की लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला यातून तोड काढलाच पाहिजे. आकाश म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघून घेईन, मी नक्कीच यातून मार्ग काढेन, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आत्ता आरामाची गरज आहे. तेवढ्यातच अखिलचा फोन वाजतो. तो फोन आला आहे म्हणून फोन सायलेंट करतो आणि म्हणतो की 1 मिनिट मी आलो, असं म्हणून तो तिथून बाहेर निघून जातो. तरी बाबा उठण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा वसुंधरा म्हणते की बाबा तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना, मग त्यासाठी आराम केलाच पाहिजे, तुम्ही आराम करा. त्यावर त्याचे बाबा आपले इमोशनल झालेले असतात की आपलं सगळं हातातून गेले. आकाश त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सगळं काही नॉर्मल आहे, तुम्ही काळजी करू नका. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.